अंकली येथील कृष्णा नदीच्या पुलावरून एका युवकाने आज नदीत उडी मारल्याची घटना घडली। या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांनी तातडीने सांगली ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती दिली। पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली। यावेळी पोलीस हवालदार रमेश पाटील यांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट नदीत उडी घेत वेगाने वाहणाऱ्या पाण्यात या युवकाचा शोध घेऊन त्याला सुखरूप बाहेर काढलं। पोलीस हवालदार पाटील यांनी दाखवलेल्या धाडसाचं कौतुक होते। निखिल दिलीप सावंत या युवकाने कोणत्या तरी कारणावरून पुलावरून उडी मारली। या मार्गावरून जाणाऱ्या शाहरुख सय्यद यांनी याबाबतची माहिती डायल 112 वर दिली। ही माहिती मिळताच अंकली फाटा येथे वाहतूक ड्युटीवर असलेले सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रमेश पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून थेट पुलावरून पाण्यात उडी घेतली। वेगाने वाहणाऱ्या पाण्यातून संबंधित युवकाचा शोध घेत त्यांनी त्याला सुरक्षितपणे बाहेर काढलं। त्यांच्या तत्परता, धाडस आणि प्रसंगावधानामुळे युवकाचा जीव वाचलाय। घटनेनंतर जखमी अवस्थेतील युवकाला तातडीने सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। या घटनेत निखिल सावंत याच्या दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असून त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहेत। पोलीस हवालदार रमेश पाटील यांनी दाखवलेलं धाडस, तत्परता आणि मानवतेचा परिचय याबद्दल परिसरातून त्यांचं कौतुक केलं जातंय।